बोर्डे सरांना विनंती करतो की आपण मंचावर यावं आणि आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. साईनाथ उद्योग समूहाच्या वार्षिक स्नेहबंध मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित या उद्योग समूहाचे संस्थापक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बजरंग काका वाकळे, या उद्योग समूहाचे संचालक, आमचे मित्र युवा उद्योजक सन्माननीय सुदीप शेठ, आमचे मित्र सुभाषराव रहाणे, कैलासराव नवले, उपस्थित आपण सगळे कंपनी प्रतिनिधी. खरं तर साईबाबांची एक सुंदर आरती आपल्या सगळ्यांच्या समोर, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाली आणि एक भक्तीचं आणि मांगल्याचं वातावरण, प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. आणि वेळसुद्धा खूप छान आहे बघा, संध्याकाळची वेळ आहे. एक रम्य सायंकाळ आपण सगळे मित्र म्हणून एकत्र येऊन या ठिकाणी साजरी करतो आहे. इथं फटांगरे सरांनी माझ्या परिचयामध्ये बरंच काही सांगितलं, ते फारसं काही मनावर घेऊ नका, कारण मित्र म्हणून ते बोलले की हे याव आहेत, ते त्याव आहेत, कारण प्रत्येकाला आपला मित्र अमिताभ बच्चन वाटत असतो. तर एका गावामध्ये रात्रीच्या वेळेला असंच एका कवीचं कविता वाचनाचं आणि कविता गायनाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि त्या गावामध्ये सगळे शेतकरी मंडळी त्या मारुतीच्या मंदिराच्या पटांगणामध्ये जमली होती त्या कवींच्या कविता ऐकण्यासाठी. कवी आपल्या विश्वातच मग्न असतात. त्यांनी एक एक कविता आपली बाहेर काढायला सुरुवात केली आणि श्रोत्यांमध्ये चुळबुळ व्हायला सुरुवात झाली. त्या गावामध्ये एक रिटायर मिलिटरीमन होता. मिलिटरीतून आला तरी त्याने पिस्तूल काही सोडलं नव्हतं. त्याच्या कमरेला कायम पिस्तूल असायचं. आणि त्या कविता जेव्हा त्याच्या डोक्यावरून जायला लागल्या तेव्हा तो सारखासा दातोट खायचा आणि पिस्तुलाकडे हात न्यायचा. खाली सगळ्या श्रोत्यांना त्याने वेढा दिला आणि मग स्टेजवर आला. स्टेजवरच्या सगळ्यांकडे तो पायचा, दातोट खायचा आणि पिस्तुलाकडे हात न्यायचा. मग तो कवी जिथं बोलत होता, कविता सादर करत होता, त्या डायसच्या बाजूला तो आला. आता कवी जरी असला आणि किती भावनाशील असला तरी जीवाला घाबरतो शेवटी. त्याला वाटलं काहीतरी गंडांतर दिसतंय, सारखा दातोट खातोय, पिस्तुलाकडे हात नेतोय. तेव्हा तो कवी त्या पिस्तूलवाल्या त्या रिटायर मिलिटरीमनला म्हटला, मेजर माझं काही चुकतंय का? तेव्हा तो फौजी, तो रिटायर्ड मिलिटरीमन त्या कवीला म्हटला, तुमचं चालू द्याव, मी त्यांना शोधतोय की ज्यांनी तुम्हाला इथं आणलं. तशी तुमची काही अडचण झाली तर सुदीप शेठ आणि सुभाषराव आहेत, म्हणजे मला इकडून निघून जाता येईल. मित्रांनो, आपण हसलात, थोडं का होईना हसलात, याच्याबद्दल सुद्धा मी पहिल्यांदा आपल्याला कॉम्प्लिमेंट देतो. कारण हल्ली लोक हसत नाहीत. म्हणजे मुळव्यात झालेल्या पेशंटसारखा चेहरा करून लोक बसलेले असतात. आता हसायचं कुठं, तर सभेतच हसता येत असतं बघा. एकटा इथून निघाला आणि रस्त्याने चालला आणि ह्या हो हो रस्त्याला जर हसत चालला तर बाकीचे लोक आपल्याकडं वेगळ्या नजरेनं बघतात. म्हणून आम्ही बोलणारे लोक नेहमी म्हणत असतो की हसायचं असेल तर सभेत हसून घ्या, कार्यक्रमात हसून घ्या. घरी एकट्याने ते हसता येत नाही. आणि टाळ्या जरी वाजवायच्या असल्या तर त्या सभेत वाजवून घ्या. त्या घरी जर वाजवल्या तर घरचे आपल्याकडे शंकेनं बघतात, काय गडबड झाली. आणि आपल्याला देवाने ना वरून येताना प्रत्येकाला टाळ्यांचा कोटा ठरवून दिलेला आहे. ह्या जन्मामध्ये तू एवढ्या टाळ्या वाजवल्याच पाहिजेस. आणि तो कोटा जर पूर्ण केला नाही ना ह्या जन्मामध्ये, तर कदाचित पुढचा जन्म आपल्याला टाळ्या वाजवणाऱ्याचा भेटू शकतो. म्हणून कार्यक्रमामध्ये हसायला किंवा टाळ्या वाजवायला काही अडचण नसते. बऱ्याच जणांना असं वाटतं हसलोन चुकून आपल्या चेहऱ्याची इस्त्री मोडली तर काय करायचं. मी अशा लोकांना म्हणत असतो की बाबा ती पुन्हा करता येईल. लोक हल्ली हसतच नाहीत. जगाच्या पाठीवरती अनेक प्राणी आहेत बघा. सगळ्यात मोठ्या डोक्याचा आणि मोठ्या मेंदूचा प्राणी आहे हत्ती. हत्तीला हसता येत नाही. सगळ्यात वेगवान प्राणी चित्ता आहे. चित्त्याला हसता येत नाही. सगळ्यात क्रूर प्राणी वाघ आहे. वाघाला हसता येत नाही. सगळ्यात शूर प्राणी सिंह आहे. सिंहाला हसता येत नाही. ह्या दुनियेच्या पाठीवरती देवानं बनवलेलं एकमेव प्रोडक्ट आहे
ते म्हणजे माणूस. माणसालाच हसता येतं. आणि म्हणून मी माणसाची सोपी व्याख्या केलेली आहे की जो हसतो तो माणूस, आणि जो हसतच नाही त्याला कसं नि का माणूस म्हणायचं. खरं तर खूप अडचणी आहेत. मला सुभाष शेट्टी सांगितलं की आमचे लोक फार चिंता करतात. आमच्याकडं पण असे चिंता करणारे मित्र आहेत. ते पण खूप चिंता करत राहतात, कसली पण चिंता. एकदा आमचा एक मित्र म्हटला, अरे म्हटला, ह्या आपल्या जगामध्ये ज्या कोणी माणसाने पहिल्यांदा दही बनवलं असेल त्याने विरजन कुठून आणलं असेल. कसली चिंता करायची हो. आमचा एक मित्र तर म्हटला एकदा, एकदम गंभीर चेहरा, म्हटलं का रे, बाया जर नसत्या तर पुरुषांचे कपडे कोणी धुतले असते. कसली पण माणसं चिंता करतायत. आणि त्याच्यामुळं आपण स्ट्रेसमध्ये जातोय. बघा, आपण स्ट्रेसमध्ये जाण्याचं कारण हे की नको त्या गोष्टींची चिंता ती आपण दूर केली पाहिजे. मला मगाशी की एक जण म्हटलं काय जेंट्सचं सगळ्या निव्वळ जेंट्सचं कुठं गेट टुगेदर असतं का. ते कसलं पण टेन्शन असतंय. जे आहे ते गोड मानून घे बाबा. आणि हे सगळं टेन्शन आपण दूर केलं पाहिजे. कारण जिंदगी है तो कुछ तकलीफ होगी ही. अगर जिंदगी है तो कुछ तकलीफ होगी ही. जब हम मर जाते हैं तो जलने का एहसास भी नहीं होता. म्हणून जीवन आहे तर अडचणी असणार आहे. मला शेक्सपियरचं एक वाक्य खूप आवडतं. शेक्सपियर हा दुनियेच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा नाटककार म्हटला जातो. शेक्सपियर म्हणतो की मी संकटाला मुळीच घाबरत नाही, कारण मी संकटाचा थोरला भाऊ आहे. लोकांनी त्याला विचारलं, म्हटलं असं कसं काय, तू संकटाचा थोरला भाऊ कसं काय. तेव्हा शेक्सपियर म्हटला, अरे आधी मी जन्माला आलो की संकट जन्माला आलं. आधी मी जन्माला आलो मग संकट जन्माला आलेलं आहे. म्हणून मी संकटाच्या आधीच आहे, संकटाहून थोरला आहे. म्हणून मित्रांनो, संकट येत असतात आणि संकट जशी येतात ना तशी ती जातसुद्धा असतात. अनेकांच्या वाट्याला ती आलेली आहेत. विठ्ठल कामत आपल्याला माहिती आहे, हॉटेल ऑर्किड, इडली आणि मी पुस्तक वाचा सगळ्यांनी. आपल्या लक्षात येईल की त्यांच्यावरती इतकं कर्ज झालं सुरुवातीच्या काळामध्ये आणि त्यांनी ठरवलं की सुसाईड करायची. आणि सुसाईड करायची म्हणून ते आपल्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटवरती गेले आणि आता गच्चीवरून टेरेसवरून उडी मारायची. तर समोर त्यांचं लक्ष गेलं तर समोर एक पेंटर त्यांना दिसला मुंबईमध्ये. आणि तो पेंटर 105व्या मजल्यावर कलर करत होता. आणि एक फळकूट आणि एक नाडा आणि वरती एक माणूस त्याला पकडून ठेवायला. मग ते म्हणतात की मी ते जेव्हा पाहिलं की अरे पोटासाठी माणूस किती धडपड करतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक पेंटर जर 105व्या मजल्यावर पोटासाठी एका फळकुटावर बसून रिस्क घेत असेल, त्याला जगावं असं वाटतंय, तर मी तर त्याच्यापेक्षा खूप सुखी आहे. म्हणून स्ट्रेस आज सगळीकडे आहे. स्ट्रेस नाही असं ठिकाण नाही. जशी हवा सगळीकडे आहे तसा स्ट्रेस सगळीकडे आहे. पण स्ट्रेस हँडल करता येणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काही स्ट्रेस खूप चांगलेसुद्धा असतात, काही भीती खूप चांगल्यासुद्धा असतात. स्ट्रेसमधून दरवेळेला माणूस म्हणजे बर्बादच होतो असं काही नसतं. आणि हे एन्झायटी, फ्रस्ट्रेशन वगैरे आपण तयार केलेले शब्द आहेत. फ्रस्ट्रेशन शब्द एवढा कॉमन झाला आहे का आता आमचे दुसरी तिसरीचे पोरंसुद्धा म्हणतात, सर आज काही बोर मारू नका बरं का, मी कालपासून फ्रस्ट्रेशनमध्ये. अरे तुला कसलं फ्रस्ट्रेशन. ते इतके त्या गोष्टी कॉमन झाल्यात. म्हणजे मध्यंतरी सुरुवातीला आपल्याला नाही का कोरोना आला तेव्हा एखाद्याला कोरोना झाला तर जरा धक्का बसायचा, पण तो कॉमन झाला की मग आपल्याला धक्का बसत नाही. तसं आता फ्रस्ट्रेशनचं झालेलं आहे. म्हणून मित्रांनो, या फ्रस्ट्रेशनमधून बाहेर यायचं, याच्यासाठी माणसाचं जीवन मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. मी थोडंसं गंभीर बोलतो आणि नंतर तुम्हाला थोड्याशा गमती सांगतो. कारण आधी तुम्हाला व्याख्यानाचा बेस कळला पाहिजे. माणूस कशाला जन्माला आलेला आहे. काय तुमचं ASP का काय ASM वगैरे होण्यासाठी का, काय इन्स्पेक्टर होण्यासाठी आहे का, काय झोनल मॅनेजर होण्यासाठी आहे का.
काय सुदीप शेठ सारखा मोठा एखादा उद्योजक होण्यासाठी आहे का? दॅट इज रोल. हे काय आहे? रोल आहे. मी इथं आता आलो ना, मी वक्ता आहे, माझा हा रोल सुरू झाला वक्त्याचा. खाली उतरलो, मी तुमच्या सगळ्यांचा मित्र आहे. घरी गेलो, पत्नीच्या दृष्टीनं मी पती आहे, माझ्या मुलींच्या दृष्टीनं मी त्यांचा बाबा आहे. दॅट इज रोल. असे रोल खूप करावे लागतात. एसटीत बसलो तर लगेच प्रवासी होतो. कंडक्टर म्हणतो बसायला जागा नाही का, उभे राहा तिकडं, किती भारी भाषण दिलं असलं तरी. प्रवाशाचा रोल सुरू झाला. जग हा एक रंगमंच आहे, आपण सगळे प्रवासी मित्रांनो. आणि देवाने जर ठरवलं ना, तर तो शर्टाचे बटणं लावण्या इतका सुद्धा वेळ देत नाही. आणि आपल्याला पाहुण्यांचा फोन येतो बघा, अहो शर्टाचे बटणच लावत होते, तेवढ्यातच आला आणि गेले. म्हणजे मृत्यू वगैरे ह्या गोष्टी ना फार पंक्च्युअल आहेत बरं का, फार वेळेवर येतात, फार वेळेवर येतात. एक सेकंद मृत्यू मागे पुढे होत नाही. माझे आवडते लेखक आहे वपू काळे, ते म्हणतात की या दुनियेमध्ये दोनच माणसं वक्तशीर आहेत, एक सूर्य आणि दुसरा मृत्यू. हे दोन कधीच वेळ चुकवत नाहीत. म्हणून आयुष्य समजलं पाहिजे की मी कशाला जन्माला आलेलो आहे. मार्केटिंग वगैरे करणारच आहे मी, दॅट इज माय रोल. ही भूमिका आहे, ती भूमिका करणार. पण मी कशाला जन्माला आलेलो आहे? गौतम बुद्ध 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेला माणूस आहे. आणि बुद्धांना शिष्यांनी विचारलं होतं की गुरुदेव, माणसाचा जन्म कशासाठी? बुद्ध हसत असायचे. त्यांच्या चेहऱ्यावरती ते 81व्या वयाला गेले ना, मृत्यूनंतर सुद्धा बुद्धाच्या चेहऱ्यावर हसू होतं. आणि आता जिवंत माणसाच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू नसतंय. कारण बुद्धाच्या चेहऱ्यावर मृत्यूनंतर सुद्धा हसू का होतं? याचं कारण आहे मित्रांनो, बुद्धाचं हसू आतून आलेलं होतं. आणि त्या बुद्धाचं नाव 2,500 वर्ष ह्या जगामध्ये टिकतंय. म्हणजे त्याच्या विचारांमध्ये काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या बुद्धांना एकदा भिक्खूंनी विचारलं की गुरुदेव, माणसाचा जन्म कशासाठी? बुद्ध कायम हसत हसतच उत्तर द्यायचे. ते त्या शिष्याला म्हटले, अरे माणसाचा जन्म ना आनंदाने जगण्यासाठी. दुसरा भिक्खू, दुसरा शिष्य जवळच उभा होता, तो म्हटला गुरुदेव, माणसाचा जन्म आनंदाने जगण्यासाठी, तर मग आनंदाचा शोध माणसाने नेमका घ्यायचा कुठं? त्यावेळेला बुद्ध पुन्हा हसत हसत म्हटले, अरे वेड्या, आनंदाचा शोध जर घ्यायचा असेल ना, तर माणसाने तो आपल्या आत घ्यायला पाहिजे. आनंद आहे ना मित्रांनो, आतच असतो. मी सांगत नाही, बुद्ध सांगतायत. आणि म्हणून आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर स्वतःच्या आत डोकावलं पाहिजे. ज्याला आपण आता सायकोलॉजिस्ट लोक आपण म्हणतात की इनर व्हॉइस, स्वतःचा आतला आवाज ऐकणं. कधी बोललो का आपण? आणि खरं तर पाहिलं ना मित्रांनो, आपण सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो माहिती का? स्वतःशी. गाडीत बसलं की आपल्या डोक्यात लगेच चालू होतं, मी इकडं फील्डवर आलो आहे, पण पोरगं शाळेत गेला असेल का नाही? बरं, ज्याला पोरगं नाही त्याच्या डोक्यात मागच्या हप्त्यात स्थळ आलं होतं, होकार देतात का नाकार? पेमेंट सांगू का नको कंपनीचं? का दुसऱ्याचीच परमनंट ऑर्डर व्हॉट्सॲपला पोस्ट करून टाकू? या सगळ्या गडबडी आहेत. आपण सारखं बोलत असतो बघा स्वतःशी. सगळ्यात जास्त माणूस आहे ना अशाच कल्पनेच्या राज्यामध्ये रमतो आणि स्वतःशी बोलतो. स्वतःशी अजिबात बोलायचं नाही, जगाशी अजिबात बोलायचं नाही. एकदम स्वतःला शांत 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 करायचं. त्यावेळेला आहे ना माणसाला आतला आवाज ऐकू येतो. आणि तो आवाज आहे ना अपरिचित आवाज असतो. ध्यान करतात ना लोक, त्यांना तो आवाज ऐकू येतो बघा. तो परिचित नसतो. तो ट्रकचा नाही, टेम्पोचा नाही, डीजेचा नाही, वक्त्याचा नाही, बच्चनचा नाही, लता मंगेशकरचा नाही. तो अपरिचित आवाज असतो. आणि त्यावेळेला तुमचा स्वतःशी संवाद सुरू होतो. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे मित्रांनो, की तुम्ही स्वतःशी संवाद करा. तुकाराम महाराजांनी 350 वर्षांपूर्वी काय सांगितलं? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. संवाद साधायचा असेल तर तो स्वतःशीच साधायचा असतो. आणि वाद जरी घालायचा असेल ना, तो सुद्धा स्वतःशीच घालायचा असतो. म्हणून माणसाचं जगणं नेमकं कशासाठी आहे? पैसे बिशे हे फार मॅटर करत नाहीत. म्हणजे पैशाशिवाय काही चालत नाही, हेही खरं आहे. म्हणजे मराठी माणसाचा एक गैरसमज आहे
का पैशावाल्याला सुखाने झोप येत नाही? मग गरीबाला तरी कुठं सुखाने झोप येते? पैसे तर लागतातच, पण पैसा पैसा बहुत कुछ है लेकिन सब कुछ नहीं है. आणि म्हणून निव्वळ पैसा ही गोष्ट सुद्धा चांगलं आनंदी शक्तिशाली जीवन जगण्यामध्ये मॅटर करत नाही. पैसा तर लागतोच, पण शक्तिशाली जीवन जगायचं असेल तर आधी जीवन समजून घ्यावं लागतं मित्रांनो. आणि जीवन समजून घेण्यासाठी चांगलं काहीतरी ऐकावं लागतं, चांगलं काहीतरी वाचावं लागतं, चांगलं काहीतरी पाहावं लागतं. आणि आज आपल्या हातामध्ये असं काही येत नाही, आपल्या कानावरती असं काही पडत नाही. दुर्दैवानं आपल्या सगळ्यांची गडबड होते. आता व्हॉट्सॲपला खूप मटेरियल येऊन पडतं. रामदास स्वामी म्हणायचे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आता व्हॉट्सॲपचं ब्रीद वेगळं आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी पाठवावे, वेडे करून सोडावे सकळ जन. आपण वाचत नाही. आणि हा स्ट्रेस आहे ना, त्याच्यामुळं येतो आहे. जीवन समजलं नाही की स्ट्रेस, जीवन समजलं तर आनंदच आनंद आहे. इकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे आनंदी आनंदकडे. हा आनंद सगळीकडे, आनंदाचा शोध घ्यायला कुठं दूर नाही जावं लागत. तुम्हाला सांगू का, असे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला स्वतःच्याच घराच्या खिडकीत उभे राहिले, निवांत अगदी खिडकीतून बाहेर पाहत राहिले ना, तरी बरं वाटतं माणसाला. काय आनंद म्हणजे बाहेर आता दुसरं कोणी काही फार काही सौंदर्य दिसलं असं काही नाही, पण बरं वाटतं. विचार बदलायला पाहिजे ना माणसाचे. तुम्ही बघा दिवाळी आली दिवाळी, नाही का? दिवाळी आली, मोती साबणाने आंघोळ करण्याची वेळ झाली. तुम्ही साबण बदलला ना, साबण, तरी आंघोळ केल्यावर भारी वाटतं बघा. ते कायमचा लाईफ बॉय, कायमचा लिरिल आहे ना. पण दिवाळीच्या वेळेला मोती लावला ना, भारी वाटतं त्या दिवशी बघा, प्रसन्न वाटतं. मग साबण बदलला तर माणूस इतका आनंदी होतो, विचार बदलल्यावर किती आनंदी होईल. आणि म्हणून हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे, कारण आपल्याकडे स्ट्रेस आहे. कंपनी सेक्टरमध्ये मला माहिती खूप प्रेशर असतात. एका मालकाने आपली कंपनी टाकली होती, पोल्ट्री फार्म, मोठी कंपनी होती त्याची पोल्ट्रीची. आणि त्या पोल्ट्रीच्या कंपनीमध्ये त्याने एक मॅनेजर ठेवलेला होता. सगळं काही पुरवायचा, प्रशस्त शेड होत्या, भरपूर पक्षी होते, चांगला तज्ज्ञ मॅनेजर होता. पण पाहिजे असं उत्पन्न मिळत नव्हतं आणि त्याचा पोल्ट्री फार्म हा तोट्यात जायला लागला. आणि त्यावेळेला त्या मालकाने एका व्हिजिटमध्ये त्या मॅनेजरला झापलं जरा. म्हटलं, अरे तुला इतका पगार देतोय, तुझी इतकी छान व्यवस्था आहे, तुला इतकी सुंदर केबिन दिली आहे, तुझ्या हाताखाली चांगला मॅनपॉवर दिलेला आहे, ह्या कोंबड्यांना मी इतका खाद्य पुरवतोय, चांगला आपण औषध पाणी त्यांना पुरवतोय, आणि काय म्हणे, रोज एक कोंबडी एकच अंडं देते. बघ म्हटला, तुला जर तुझी नोकरी टिकवायची असेल तर उद्यापासून प्रत्येक कोंबडीने 2-2 अंडी दिली पाहिजेत. आता मालकापुढे काय बोलणार? पण मॅनेजरने विचार केला, आता 2-2 अंडी एका दिवसात एका कोंबडीला कसं शक्य आहे? किती जोर लावला तरी शक्य नाही. पण आता इलाज नाही, मालकापुढे काय बोलणार? आणि मग त्याने मालक गेल्यानंतर पोल्ट्रीमध्ये राऊंड मारला आणि सगळ्या कोंबड्यांना तंबी दिली. म्हटलं, बघा मालक येऊन गेलाय, मला झापलंय, तुम्ही इतकं खाद्य खाता, तुम्ही इतकं औषध पाणी, तुमच्यावरती आम्ही इतका खर्च करतोय, तुम्हाला इतकं छान छान औषध पाणी करतोय, तुम्हाला काही वाटलं पाहिजे, कंपनी तोट्यात चालली. लक्षात ठेवा म्हटला, एकेकीला कापून काढेल, माझ्या इतकं वाईट नाही, उद्यापासून प्रत्येकीनं 2-2 अंडी दिली पाहिजेत. सगळ्या कोंबड्या बिचाऱ्या घाबरून गेल्या. पण त्या म्हटल्या, आता काही इलाज नाही, जीव जाण्यापेक्षा 2 अंडी दिलेली बरी. आणि मग दुसऱ्या दिवशी तो मॅनेजर जेव्हा अंडी गोळा करायला आला, प्रत्येक कोंबडी खाली त्याला 2-2 अंडी. त्याला बरं वाटलं, अरे साध्या दमात भागलं म्हटला, नुसता दम दिला तर 2-2 अंडी द्यायला लागल्या कोंबड्या. सगळ्या पोल्ट्रीमध्ये तो आनंदाने फिरत होता, अंडी गोळा करत होता. एका ठिकाणी मात्र एकच अंडं होतं. याला वाटलं पुन्हा जोरात दम द्यायला पाहिजे. म्हटलं, काही वाटतं का? सगळ्या कोंबड्यांनी 2-2 अंडी दिलीत
आणि तुझ्या खाली मात्र एकच अंड. ज्याने एक अंड दिलं होतं तो म्हटला, अहो देवाचे आभार माना, मी एक तरी दिलंय. तो म्हटला, असे काय उपकार आहे तुझ्या आमच्या कंपनीवर? इतकं खाद्य खातेस, इतकं पाणी पितेस, इतकं औषध पाणी तुझ्यावरती खर्च होत आहे आणि एक अंड दिलंय. आणि म्हटली, पुन्हा वरून सांगते, अहो मी एक तरी दिलंय, देवाचे आभार माना. मी तेवढं तरी दिलंय, देवाचे आभार माना. तेव्हा जी एक देणारी होती ती म्हटली, अहो खरोखर मी एक तरी दिलंय, खरंच तुम्ही देवाचे आभार माना. अहो मी कोंबडा आहे. हे प्रेशरमध्ये कोंबड्याला सुद्धा अंड द्यायची वेळ येऊ शकते. जुन्या काळामधला एक फील्ड ऑफिसर तो मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यानंतर तो वरती गेला. दुर्दैवाने काही शेतकऱ्यांना फसवलं असेल, त्याला जागा नरकात मिळाली. आणि नरकात जागा मिळाल्यानंतर तिथं सुद्धा आहे ना, तो नरकामध्ये पण म्हणायचा, काय छान नरक आहे, काय सुंदर नरक आहे, वा वा म्हटला, काय मजा आहे इथं, काय मजा येते नरकामध्ये. यम भाव चढला. अरे नरकात आत्तापर्यंत असा एकही कॅन्डिडेट आला नाही का नरकाला छान म्हणतोय, सुंदर म्हणतोय. मग यम शॉकिंग झाला आणि शॉकिंग अवस्थेत यम त्याच्याकडे आला. म्हटलं, अरे बाबा, नरकाला आजपर्यंत कोणत्याही माणसाने चांगलं नाही म्हटलं, तू म्हणतोय काय नरक आहे, वा वा काय छान नरक आहे, काय सुंदर नरक आहे, काय मजा येते नरकात, तू असं काय का म्हणतो? तो म्हटला, भाऊ खाली आहे ना मी फील्ड ऑफिसर होतो, इथं काही वसुलीचं टेन्शन नाही, इथं काही शेतकऱ्याचं डोकं खायचं नाही आहे, इथं काही मालकाचं प्रेशर नाही, इथं मला उलट भारी वाटतंय. हे सगळं प्रेशर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, कंपनीने आपल्याला काय सांगितलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक शेतकरी होता, जरा परिस्थिती गरीब होती, त्याला 3 मुलं होती, तो वयस्कर झाला, त्याला हिंडता फिरता येईना, पैशांची गरज होती, गावामध्ये सावकार राहत होता. त्याने आपल्या एका 3 मुलांपैकी धाकट्या मुलाला बोलवलं, म्हटलं गावात जा, सावकाराची माडी तुला माहिती ना, तिथं माडीमध्ये सावकाराला भेट आणि सावकाराला सांग की माझ्या वडिलांनी 2000 रुपये सांगितलेत. हा गेला, सावकाराची उंच माडी, वरती माडीमध्ये बसलेला सावकार, उघडा बंब, ढेरपोट्या, जाडजूड. हा धाकटा गडी गेला. म्हटला, गेल्यावर त्याने ते पाहिलं, ती ढेर वगैरे सगळा जाडजूड अवतार पाहिल्यावर तो जोरजोरात हसायला लागला. सावकार म्हटला, अरे तू बोलत नाही, नुसता हसतोय, काय झालं हसायला तुला? तो म्हटला, अहो तुम्ही जर मेले तर तुमचा जिना एवढा अरुंद आहे, तुम्हाला खाली कसं काय आणता येईल म्हणे, म्हणून मी हसतोय. सावकाराने आपली माणसं बोलवली, म्हटले याला 2 दणके दे, हा मला मारायला निघालाय. जे वडिलांनी सांगितलं होतं 2000 रुपये आण, याने भलता उद्योग केला. जे कंपनी जे सांगते ते करायला पाहिजे. मग हा परत आला मार खाऊन आणि वडिलांपुढे उभा राहिला. वडिलांपुढे उभा राहिल्यानंतर वडिलांनी विचारलं, आणले का पैसे? म्हटलं नाही दिले हो, त्याने उलट मला 2 दणके दिले पैशांऐवजी. का बरं? मग त्याने घडलेला प्रसंग सांगितला का असं असं झालं म्हणून. वडील म्हटले, तू नालायक निघाला, तू काही कामाचं नाही, आता मी माझ्या दुसऱ्या मुलाला पाठवतो. दुसऱ्याला पाठवलं. म्हटलं जा त्या सावकाराकडून 2000 घेऊन ये, माझं नाव सांग. हा गेला. सावकार तिथंच बसलेला होता. सावकाराला म्हटलं, का हो काका, माझा धाकटा भाऊ आला होता, तुम्ही त्याच्याकडे 2000 रुपये का बरं नाही दिले? अरे म्हटलं, तुझा भाऊ म्हटला की तो हसला म्हटला माझ्याकडे बघून आणि म्हटला की तुम्ही जर मेले तर एवढ्या अरुंद जिनेने तुम्हाला खाली कसं काय आणता येईल? काय मूर्ख आहे म्हणे माझा भाऊ. अहो तुमचे हातपाय तोडले तर तुम्हाला आरामशीर खाली नेता येईल. याच्या 2 दणके बसले आणि हाय तसाच परत आला. वडिलांनी विचारलं,
आणले का पैसे? नाही म्हटला. मग वडील म्हटले तू पण त्या धाकट्यासारखाच नालायक निघालास. वडील म्हटले आता थोरल्याला पाठवून बघतो. थोरल्याला बोलवलं, म्हटले जा या दोघांना जमलं नाही ते 2,000 रुपये घेऊन ये. हा गेला थोरला. सावकार तसा बसलेला. म्हटलं अहो माझा मधला भाऊ आला होता, माझा धाकटा भाऊ आला होता, तुमच्याकडे 2,000 रुपये मागितले, फक्त 2,000 रुपयेसुद्धा तुम्ही दिले नाही. मग सावकाराने घडलेला प्रसंग सांगितला की एक म्हणतोय या अरुंद जिनेने तुम्हाला मेल्यावर कसं काय खाली काढता येईल. दुसरा म्हणतोय काय नाही काढता येईल, हातपाय तोडले की सोपं जाईल खाली काढायला. अहो म्हटलं माझे दोन्ही भाऊ आहे ना एकदम बावळट आहे. म्हटला कशाला तुमचे हातपाय तोडायचे आणि कशाला काय करायचे इतके उद्योग, सोपं काम आहे. म्हटला त्याच्यापेक्षा माडीच जाळून टाकायची. म्हणजे असे 3-3 जण पाठवून सुद्धा कधी कधी काम नाही होत. आणि ते विकता आलं पाहिजे. बघा, प्रॉडक्ट विकता आलं पाहिजे. म्हणून मी सांगतो की स्ट्रेसमध्ये राहायचं नसेल तर जे काम सांगितलं तेच करायचं, त्याच्यावर फोकस करता आला पाहिजे. तुमच्या कामावरती तुमचा फोकस असेल तर तुम्ही सक्सेस होणार. बघा, सक्सेस हे इझी असतं, हार्ड नसतंच मुळी कुठल्याही क्षेत्रामधलं सक्सेस. मी एकदम अवघड बोलायला लागलो माझं भाषण पडून जाईल, पण मी साधं मस्त बोलत गेलो तर तुम्हाला आवडेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर हार्ड वर्क नाही, स्मार्ट वर्कला महत्त्व आहे. आणि आज मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये तो शब्द प्रचलित झालेला आहे की स्मार्ट वर्क कर, गधे हमाली करू नको, तुझं वर्क स्मार्ट पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, काय मोटिवेशन वगैरे इकडून तिकडून मिळवायची गरज नसते. सगळ्यात मोठं मोटिवेशन काय माहिती का? खाली जेब और खाली पेट सबसे बड़ा मोटिवेशन देता है. सगळ्यात मोठं मोटिवेशन हे. आणि ते करत असताना आपल्याला आपला जॉब समजला पाहिजे, सकारात्मकता माणसाकडे पाहिजे. आता हे आमचे मोटिवेशनल स्पीकर आहेत ना, ते खूप म्हणत राहतात की माणसाने पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. अहो ते काय इतकं सोपं आहे का? ती खूप अवघड गोष्ट आहे तशी, कारण आपल्याला निगेटिव्ह विचार करायची सवय लागली. आणि म्हणून मित्रांनो, चांगलं त्याचा विचार डोक्यामध्ये चांगल्या गोष्टींचा सतत घोळत राहिला की हळूहळू आपले विचार सकारात्मक होतात. आमच्या गल्लीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक भिकारी आला होता. आम्ही वरती राहतो. खालून आवाज आला, लाडू वाढा लाडू, लाडू वाढा लाडू. मी म्हटलं काय अजून दिवाळी नाही, काही नाही, याला लाडू कुठून द्यायचे? मी खिडकीतून डोकावलं, म्हटलं का हो अजून दिवाळी नाही, काही नाही, आणि तुम्ही म्हणताय लाडू वाढा लाडू, लाडू वाढा लाडू. कसं शक्य? म्हटलं तुम्हाला हे पटतं का? म्हटलं. तो म्हटलं साहेब खरं सांगू का, भीकच मागायची ना, मग शिळ्या भाकरीची कशाला मागायची, लाडूची का नाही मागायची? म्हणजे त्याच्याकडे आहे ना पॉझिटिव्ह विचारसरणी. मित्रांनो, पॉझिटिव्ह विचारसरणी जर आपल्याकडे असेल तर आपण संकटावर मात करू शकतो. आणि म्हणून आपल्या जवळची माणसंसुद्धा आपल्याला जपता आली पाहिजे. फुलों की हिफाजत काटे ही करते हैं, माली बहुत बाद में आता है. आपल्या आजूबाजूची माणसं, आपली टीम आपल्याला सांभाळता येणं हे सुद्धा स्ट्रेस फ्री राहण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तुम्हाला तुमची टीम सांभाळता येत नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. दुनियेमध्ये जी माणसं सक्सेस झाली ना, मोठी माणसं, सॉयझर होंडा असेल, तुमचा रेक रॉक असेल, टोयोटो असेल, ही सगळी माणसं आहे ना, 2 हातांनी कधी श्रीमंत नाही होत माणसं. सुदीप शेटने तुमच्या हातांचा का सन्मान केला? त्यांना माहिती आहे की आपल्या वैभवामध्ये, आपल्या समृद्धीमध्ये ह्याही माणसांच्या 2-2 हातांचा सहभाग आहे. अनेकांच्या हातांचा सहभाग जीवनामध्ये घेता येणं हे स्ट्रेस फ्री यशस्वी माणसाचं लक्षण आहे. 2 हातांनी कोणी श्रीमंत नाही होत. हजारो हात उभे करता आले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपली टीम सांभाळता आली पाहिजे. आणि आपण आपल्या माणसांना सुद्धा जपलं पाहिजे, कारण आपण तशी डुबकी मारतच नाही जीवनामध्ये. आपण किनाऱ्यावरच राहतो. मग किनाऱ्यावर जो राहतो ना त्याच्या हातात वाळू येते, थोडा पाण्यात जातो ना त्याच्या हातात शिंपले येतात, आणि खोल समुद्रात गोता मारतो ना त्याच्या हातामध्ये मोती येतात. कधी आपण स्वतःला विसरलोच नाही. त्या कामामध्ये इतकं झोकून द्यायचं.
काही लोक नुसती झोकून देतात. नुसती झोकून देणं वेगळं आणि कामात झोकून देणं वेगळं आहे. जेव्हा तुम्ही 100% तुमचे एफर्ट्स तिथे देता ना, तेव्हा देवाला सुद्धा दया येते. का रे, याची मेहनत, कडी मेहनत चाललेली आहे, याच्या पदरात चांगलं दान टाकलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपले सगळे एफर्ट्स तिथं लावा आणि जिथं आहे ना तिथली मजा घ्या. आता इथं आहे, बायको जेवली असेल का नाही, जेवल का ती आपल्या चिंतेनं. आणि महाराष्ट्रीयन माणसाची एक सवय, ते मैतात गेलं ना लग्नाचा विषय काढतात. काय रामभाऊ, त्या तुकारामच्या पोरीचं जमलं का नाही? अरे वातावरण काय आहे, तुझा विषय काय? आणि लग्नात गेलं ना, अरे लक्ष्मण, त्या कोंडेबाची म्हातारी कशी काय गेली रे? म्हणजे या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत बघा. आपण रमायला पाहिजे. जिथं आलो ना तिथं रमायचं. फील्डवर गेलं ना फील्डचं होऊन जायचं. आणि निवळ कंपनीचे प्रॉडक्ट नाही विकायचे मित्रांनो, स्वतःचं गुडविल निर्माण करायचं. प्रॉडक्ट तर काही कोणी विकल हो, आहे की नाही? प्रॉडक्ट विकणं काय अवघड आहे? ते भंगारवाला सुद्धा तो नाही का, बुड्डी की बालवाला, ते लाल 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 मस्त खावंसं वाटतं बघा. ते लहानपणची आठवण येते त्याला पाहिल्यावर. ते 200 ते पुढे घेऊन येतं आणि पुढे किती हलके, काही टेन्शन आहे का वाहून न्यायचं? आणि एक पुढा 5 रुपयाला असतंय. 200 गुणिले 5 करून टाका, 1000 रुपयाचं काम 3 तासात करून जात आहे. तुम्ही तुमचं गुडविल निर्माण केलं का? त्या शेतकऱ्याला तुम्ही त्याचे गाईड व्हायला पाहिजे, तुम्ही त्याचे फिलॉसॉफर व्हायला पाहिजे, तुम्ही त्याचे चांगले बेस्ट फ्रेंड व्हायला पाहिजे. त्याच्या मुलांचं काय चाललं आहे, त्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे, त्याचा खर्च कसा कमी करता येईल शेतीचा, 0 बजेट शेतीकडे त्याला आपल्याला कसं नेता येईल. तुम्ही जेव्हा त्याच्या अंतःकरणात घुसाल ना, तो तुमची वाट पाहत राहील बघा. आपल्याला बोलता नाही येत, आपल्याला फोनवर सुद्धा बोलता येत नाही. आता आपण मोबाईल लावला ना, काय, मला आता काल परवा एका मित्राचा फोन आला, फार दिवसाने आला होता, सेव नव्हता. म्हटलं काय चाललं आहे? काय नाही म्हटलं, बसलो आहे पेपर वाचत. ओळखला का आवाज? अरे तू काय लता मंगेशकर आहे का मोहम्मद रफी आहे? एकमेव आवाज आहे का तुझा जगामध्ये? म्हणजे आपल्याला साधं फोनवर सुद्धा बोलता येत नाही. आपण जे छोटे छोटे कामं करतो ना, आपण बघा घरी म्हणतो मी आहे ना डोक्याला तेल लावतो, पण खरं डोक्याला तेल लावतो का आपण? आपण केसांना चोपडून देतो, आपण डोक्याला तेल लावतच नाही. म्हणजे आपलं कुठल्याच कामाकडं लक्ष नसतं आणि म्हणून सगळ्या कामांकडं आपलं दुर्लक्ष होत चालतं आणि आपण खूप मोठा म्हणजे इंद्राचा ऐरावत पेलायचा प्रयत्न करतो. छोटी छोटी कामं आपण जेव्हा करू ना, तेव्हा निश्चितपणानं आपल्याला पुढं जाता येईल. आणि मग काम करणाऱ्या माणसाच्या चुका झाल्या ना, देवसुद्धा माफ करतो. कंपनीचा मालक, तुमचा झोनल ऑफिसर तर करलच करल. त्याला माहिती, त्याने तुमचे एफर्ट्स पाहिले, तुमचं टार्गेट अचीव नाही झालं, पण त्याला तुमचे एफर्ट्स जर दिसलेले असेल तर तो तुमचं कौतुक करणार बघा. म्हणजे दुनियेमध्ये काही माणसं काहीच करत नाही. एकदा महाराष्ट्रामध्ये एक ट्रॅव्हल कंपनीनं काय केलं, आपल्या सगळ्या चालकांचा सत्कार ठेवला. सुदीप भाऊनी जसं तुमचं सगळं फील्ड ऑफिसरचं गेट टुगेदर ठेवलं, तसं त्या मालकाने सगळ्या आपल्या चालकांचा सत्कार ठेवला. ट्रॅव्हल्स कंपनी होती त्याची, आणि प्राईज होतं की 25 वर्ष विना अपघात सेवा. एक ड्रायव्हरचा तिथं सत्कार झाला, 25 वर्ष विना अपघात सेवा. कार्यक्रम संपल्यावर काही पत्रकार त्या ड्रायव्हरला भेटले, म्हटले 25 वर्ष तुम्ही विना अपघात सेवा कशी काय करू शकलात? एकही ॲक्सिडेंट नाही झाला 25 वर्षात. तो म्हटला नाही झाला. म्हणे कसं काय शक्य आहे? अरे म्हणे आमच्या गाड्या ना गॅरेजलाच उभ्या होत्या. म्हणजे बऱ्याच जणांच्या गाड्या या गॅरेजलाच उभ्या असतात. मग अपघात नाही होत. चुका कोणाकडून होतात? जो काम करतो त्याच्याकडून. जो काम करतो तो चुकतो, आणि काम करत असताना झालेल्या चुका माफ असतात. पण काही न करणं ही फार मोठी महाचूक असते. ती मात्र घरचे सुद्धा माफ करत नाही, तर कंपनी कशी माफ करेल? म्हणून मित्रांनो, आपल्याला हे सगळं करायचं आहे. आपण आपला घमेंडसुद्धा आपली कमी केली पाहिजे. आपल्याला घमेंड असते की मी BSc ॲग्री, मी MSc ॲग्री, माझ्याकडे सुद्धा 2-3 डिग्री आहेत.
चांगले आहेत. म्हणजे बऱ्याचशा डिग्र्या अशा नावाच्या पुढं लिहितो आपण, संजय बजाबा गोरडे BA MA वगैरे. आता माझी डॉक्टरेट आहे, नावाच्या आधी येते डॉक्टर संजय गोरडे. हे डिग्र्या बिग्र्यांचं काही खरं नसतं बरं का. माझा विश्वास नाही त्याच्यावरती अनेक डिग्र्या मिळवल्यानंतरसुद्धा. म्हणजे मी फार शिकलेलं आहे आणि मग आता हे माझ्या लायकीचंच काम नाही. तू करूच शकत नाही. तू शिकलेला असशील पण तुझ्या हातात काय आज जी संधी आहे ना, ती संधी दौडू नको. संधीचं सोनं करता आलं पाहिजे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी संयम पाहिजे, त्याच्यासाठी पेशन्स पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. तुमच्याकडं कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्ही जीवनात पुढे जात नाही. मग धरसोड वृत्तीनं मग ह्या कंपनीत 4 महिने 6 महिने घरी 2 गाया घेतल्या, त्याच्यानंतर काय सासरवाडीलाच राहायला गेला. जे भलते नखरे आपण जर करत बसलो ना मित्रांनो, नाही सक्सेस मिळत. तुम्ही शेतकऱ्याच्या आहाळावर जा. आहाळ माहिती का तुम्हाला? हे जुनं थारोळं होतं ना, बजरंग काकांना माहीत असेल. शेतकऱ्याच्या विहिरीवरती एक थारोळं होतं, दगडाचं थारोळं. त्या मोटेचं पाणी येऊन थारोळ्यात पडायचं. मोठ जी खाली जायची ना, त्या थारोळ्याच्या दगडावर तो नाडा घासायचा. नाडा बघा नरम आहे दगडाच्या तुलनेत, दगड कठीण आहे, पण त्या दगडाला अशा ओळी पडायच्या, नाड्याच्या खुणा पडायच्या. हे कशामुळं व्हायचं? कन्सिस्टन्सी, हे सातत्य, हे ऑब्झर्वेशन तुम्ही करा दुनियेमध्ये. शेतकरी जीवन, शेतकरी खूप हुशार असतात. अहो एका वक्त्याचं असं रात्रीच्या वेळेला माझ्यासारखं भाषण होतं आणि तो फाट्यावर उतरला. जुना काळ होता. तो वक्ता गावात जायला निघाला फाट्यावरून पायी. पुढे गेल्यावर त्याला एक शेतकरी बैलगाडीत जाताना दिसला आणि बैलगाडीत जाताना दिसल्यावर त्याला वाटलं आता पायी चालून दमलोय, गावात जाऊन भाषण करायचे संध्याकाळी. मग त्याने काय केलं, त्या बैलगाडीवाल्याला लिफ्ट मागितली. आता खेड्यामध्ये याचा अर्थ वेगळा घेतात. तो शेतकरी म्हटला, साहेब हे इथं नाही मिळत, गावात मिळते. तो वक्ता म्हटला, अरे बाबा मला हे नाही पाहिजे, मला लिफ्ट पाहिजे. शेतकरी म्हटला, लिफ्ट म्हणजे काय? म्हटलं मला तुमच्या बैलगाडीत बसायचे. मग म्हटलं अंगठा कशाला दाखवतो? पळत जायचं, मागं रपकन उडी मारायची आणि बसायचं. बसला. बसल्यावर हा विचारवंतच, हा काय शांत बसतो का? याने त्या शेतकऱ्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली, गाव किती लांब आहे? म्हटलं अजून अर्धा तास लागेल. मग तो विचारवंत म्हटला अजून अर्धा तास लागेल, मग आपण काहीतरी खेळू ना. तो शेतकरी म्हटला, भाऊ दिवसभर आवता मागं खेळून इतकं दमलं, आता काय खेळायचं? तो विचारवंत म्हटला, तसं काही नाही, अवघड खेळ नाही. म्हटला प्रश्न उत्तराचा खेळ आहे. शेतकरी म्हटला, ते तर जमलं नाही म्हणून ह्या डिपार्टमेंटला आलो ना. अरे म्हटलं तसे काय अवघड प्रश्न नाही शाळा कॉलेजसारखे, मी एकदम तुला सोपा प्रश्न विचारील म्हणे, आणि तू जर माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर मी तुला 100 रुपये देईल, आणि तू विचारलेल्या प्रश्नाचं जर मी बरोबर उत्तर दिलं तर तू मला फक्त 50 रुपये दे. शेतकऱ्याला मनातल्या मनात तो सौदा पटला. शेतकरी म्हटला, ठीक आहे साहेब, तुम्ही विचारिता का मी विचारू? तो विचारवंत म्हटला, मी एवढा विद्वान माणूस, मी काय विचारणार, ते तुला येणारच नाही, त्यापेक्षा तूच आधी मला प्रश्न विचार. शेतकऱ्याने आपलं खुटलेलं डोकं टेकवलं बैलगाडीच्या. म्हटला, साहेब 5 हाताचा, 10 पायाचा, 17 कानाचा, 23 डोळ्यांचा, 27 नाकाचा असा एक प्राणी म्हटला, तो आभाळात बी उडतो, जमिनीवर बी पळतो आणि पाण्यात बी पोहतो, त्याचं नाव काय? आता याने जेव्हा विचार करायला सुरुवात केली, MSCचं अख्खं प्राणीशास्त्र डोळ्यापुढं आणलं, पण एकही असा प्राणी कुठं पाहण्यात नाही, वाचण्यात नाही, ऐकण्यात नाही. हा विचार करतोय असा कोणता प्राणी असेल, असा कोणता प्राणी असेल. गाव जवळ यायला लागला. शेतकरी म्हटला, साहेब येतंय का नाही? तुमचं भाषण आहे ना संध्याकाळी गावात, तुम्हाला त्याचा काही विचार करावा लागेल ना. तो विचारवंत म्हटला, मी हारलो. त्याने खिशातून 2 50च्या नोटा काढल्या, शेतकऱ्याच्या हातात दिल्या. शेतकऱ्याने त्या 2 50च्या नोटा पाहिल्या, कोपरीच्या खिशात ठेवून दिल्या. शेतकरी बिचारा प्रामाणिक होता. म्हटला, साहेब आता तुमची बारी आहे, तुम्ही विचारा ना.
तो विचारवंत म्हटला, अरे भल्या माणसा, आता तुला दुसरा कोणता प्रश्न विचारायचा? तू मला जो प्रश्न विचारला त्याच प्रश्नाचं उत्तर सांग. शेतकऱ्याने पुन्हा कोपरीच्या खिशात हात घातला, त्या 50च्या 2 नोटा बाहेर काढल्या, त्याच्यातली 1 50ची याच्यासमोर धरली. म्हटलं, घ्या साहेब, मला तरी कुठं येते. ही हुशारी ना, ही शेतकऱ्याकडे सुद्धा असते. एकदा आत्रे नाशिकहून पुण्याला चालले होते आणि संगमनेरला ते थांबले. फोनचं महत्वाचं आहे, घरचा नाही, तसं काही घाबरण्यासारखं. तर तो प्रसंग तुम्हाला मी सांगतोय की आत्रे पुण्याहून नाशिकला चालले आणि नाशिकला चाललेले असताना खाली ते आपल्या संगमनेरच्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबले. आता आपल्याला माहिती आहे हॉटेलमधला पोऱ्या कसा असतो, 4च्या 4 बोटं ते ग्लासात बुडवलेले, काचेचे ग्लास पाण्याने भरलेले, बोटं बुडवलेले, दणकन आत्रेंच्या टेबलवर आणून आदळले. आत्रेंमधला विनोदी माणूस जागा झाला. आत्रे म्हटले, काय बाबा तुम्ही संगमनेरची माणसं, थोडासुद्धा सुसंस्कृतपणा नाही, 4च्या 4 बोटं बुडवलेत ग्लासात, असं बोटं बुडवलेलं पाणी प्यायचं का आम्ही? तो वेटर आत्रेंना म्हटला, साहेब हे तर काहीच नाही, जो आतून भरून देतोय ना तो तर टाकीतच उभा आहे. हुशारी सगळ्यांकडे असते मित्रांनो, हुशारी कोणाकडे नाही, हुशारी सगळ्यांकडे आहे. आत्रेच एकदा पुण्यामध्ये मुळामुठाच्या घाटाने सायकलने चालले होते. सायकल अशी उताराला लागली, सायकल किंवा मोटरसायकल उताराला लागली की माणसाला ब्रेक टच करून पाहावासा वाटतो. आत्रेंनी ब्रेक टच करून पाहिला, ब्रेक फेल होता आणि सायकलने वेग पकडलेला आहे. आणि आत्रेंचं समोर लक्ष गेलं तर एक गर्दीची प्रेत यात्रा चाललेली. आत्रेंच्या मनात विचार तरळून गेला, बहुतेक हिच्यानंतर दुसरी आपली निघते वाटतं. इतका वेग सायकलने पकडलेला, सायकलच्या हँडलला पाठीमागे हिसका देऊन पाहिला, सायकल थांबेना. पायाच्या टाचेनं मागच्या टायरला घासून पाहिलं, टाच उगाळून गेली पण सायकल काही थांबेना. सायकल खड्ड्यात टाकून पाहिली, सायकल काही थांबेना. सायकलने वेग पकडलेला, हो ना करता करता वेगात सुटलेली ती सायकल त्या गर्दीच्या प्रेत यात्रेमध्ये घुसली. प्रेताला धक्का लागला, प्रेत धपकन खाली पडलं. प्रेताचे 4 खांदेकरी 4 बाजूला झाले. प्रेताचे सगळे नातेवाईक आत्रेंच्या अंगावर धावून आले. मराठीतलं समृद्ध वाङ्मय तिथं उधळायला सुरुवात झाली. कोणी म्हटलं, सायकल चालवतो का विमान चालवतोय? दिसत नाही का, डोळे फुटलेत का तुझे? ब्रेक नाही तर भंगारात का नाही विकली? तुझा आजा पण अशीच सायकल चालवायचा का? असा 4-4 पिढ्यांचा उद्धार सुरू झाला. आत्रेंना वाटलं हे प्रेत आपल्याला चांगलंच भोवतंय, बहुतेक सोबत आपल्याला घेऊन जाते. मग आत्रेंनी आपली हुशारी पणाला लावली आणि आत्रे त्या गर्दीकडे बोट करून म्हटले, कॉलर कोणी पकडली आहे? सोड कॉलर. आणि कोण शिव्या घालत होतं? कोण वाकडं तिकडे बोलत होता? अजिबात शिव्या द्यायच्या नाही, अजिबात वाकडं तिकडे बोलायचं नाही. ज्याला धक्का लागलाय ते काय बोलतंय का? तुम्ही जसे हसले मित्रांनो, त्या दुःखद प्रसंग त्या प्रेताचे नातेवाईक सुद्धा हसले आणि आत्रेंची सुटका झाली. ही हुशारी आहे. एकदा मी बच्चनचा पिक्चर पाहत होतो. बच्चन त्या पिक्चरमध्ये विनोदी रोल करतो. बच्चन एका मॉलमध्ये जातो, तिथे ॲक्वेरियम ठेवलेले असतात. बच्चन ते ॲक्वेरियम पाहतो, ते कृत्रिम माशांची रंगीबेरंगी माशांची ती काचेची पेटी पाहता पाहता बच्चनचा रोल सुरू होतो. तिथे एक स्टूलवरती सेल्समन बसलेला असतो. बच्चन त्या सेल्समनला म्हणतो, भाई अरे इस मछली में नर कौन से है और मादी कौन सी है, आप बता सकते हैं? तो सेल्समन पण हुशारच असतो आणि सेल्समन शक्यतो हुशारच असतात. तो त्या बच्चनला म्हटला, म्हणजे त्याचा पण रोल सुरू होतो. तो म्हणतो, हाँ हाँ बच्चन जी, क्या पूछा आपने? अरे इस मछली में नर कौन से है और मादी कौन सी है, आप बता सकता है? तो सेल्समन म्हणतो, हाँ बच्चन जी बता सकता हूँ, जरा गौर से सुनो, जो तैर रहा है वो नर है और जो तैर रही है वो मादी है. ही हुशारी आहे.
हुशारी सगळ्यांकडे असते मित्रांनो, पण जीवन जेव्हा आपण समजून घेतो ना, जुना काळ होता, गुरुजींची शाळा भरली, सकाळ दुपार शाळा भरायची, अडीचची शाळा भरली, वर्गपत्र्याचे पत्रा तापला, उन्हाळ्याचे दिवस, गुरुजींच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या, गुरुजींना प्रचंड गरम व्हायला लागलं, गुरुजींनी अंगातला नेहरू सदरा काढला, वर्गातल्या खुंटीला टांगला, कोपरीवरतीच गुरुजी खुर्चीवर बसले, पण गुरुजींना काही कम्फर्टेबल वाटे ना. गुरुजींच्या मनात विचार आला, अरे अंगातली कोपरी बी काढून पाहावी. अंगातली कोपरी काढली, उघडे बंब गुरुजी खुर्चीवरती बसले. तेवढ्यात वर्गाच्या खिडकीतून थंडगार वाऱ्याची झुळूक आली. गुरुजींच्या अंगाला गारगार वारा लागला. गुरुजींना जरा कम्फर्टेबल वाटलं, बरं वाटलं. असं ते हवा घेतायत, गारवा घेतायत, तोच वर्गाच्या दरवाजातून बाहेर गुरुजींचं लक्ष गेलं तर त्या भागाचे भाग अधिकारी साहेब शाळा तपासायला येताना दिसले. गुरुजींना तर उन्हाळ्यापेक्षाही जास्त गरम व्हायला लागलं. साहेब इतका कठीण आहे, निंबाच्या खोडापेक्षाही कडक आहे. आज आपली नोकरी टिकत नाही, निष्कारण उघडं झालो, आज आपला संसार उघड्यावर पडतोय, असं गुरुजींच्या मनात सुरू झालेलं. गुरुजींच्या अंगाला प्रचंड घामाच्या धारा लागल्या आणि साहेब तर जवळ येत येत चालले. मग गुरुजींनी आपली हुशारी पणाला लावली. साहेब जवळ आले. साहेबांनी वर्गाच्या उंबऱ्यातून पाय आत टाकला. तोच गुरुजी ताडकन खुर्चीवरून उठले, मुलांकडे अशी पाठ केली, म्हटले, मुलांनो, याला पाठीचा कणा म्हणतात. साहेब म्हटले, काय गुरुजी, ह्या वयात सुद्धा मुलांना प्रत्यक्ष पाठीचा कणा दाखवतात? असा कण्याचा शिक्षक उभ्या महाराष्ट्रात होणार नाही. ह्या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचा तो याच गुरुजींना. मित्रांनो, ही हुशारी आहे. हुशारी शेतकऱ्याकडे असते, वेटरकडे असते, आत्रेंसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडे असते, शाळेतल्या गुरुजींकडे असते, अगदी सगळ्यांकडेच असते. पण हुशारीचा उपयोग आहे ना, जीवनातले छोटे मोठे प्रसंग टाळायला होतो. पण जीवनाची नैया पार करायची असेल तर माणसाकडे शहाणपण असलं पाहिजे. शहाणपणाला ऑप्शन नाही. आता एकदम सोपं करून सांगू का, हुशारी आणि शहाणपण याच्यात फरक काय आहे? आता मी हे जे गोड गोड बोलतोय ना पोपटासारखं, ही हुशारी. आणि ह्या विचारपीठावरून उतरल्यानंतर बोलल्यासारखा जर वागत असेल तर दॅट्स कॉल्ड शहाणपण. इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला क्लेवर आणि वाईज असे दोन स्वतंत्र शब्द आहेत. मित्रांनो, मला शब्दांशी खेळायची सवय. तुम्हाला गंमत सांगू का थोडी? आकाश आणि आभाळ एक नाही. जे सताड मोकळं असतं ना, निळशार, ते आकाश, आणि जे काळ्या कुट्ट ढगांनी गच्च भरून येतं ना, ते आभाळ. वेदना आणि यातना एक नाही. तुम्ही मैदानावरती खेळताय, फुटबॉल खेळता खेळता पडताय, तुमच्या कोपऱ्याला खरचटताय, तेव्हा तुमच्या शरीराला होतात त्या वेदना. आणि एखादा माणूस सकाळीच आंघोळ करून देवदर्शनाला गावात गेला, मारुतीचं दर्शन केलं, मारुतीच्या पायरीवर बसला, आणि त्याच वेळी त्याचा तर्णाबांड पोरगा तिथून सकाळच्या वेळेला डुलत झुलत जाताना दिसतो ना, तेव्हा त्या बापाच्या हृदयाला ज्या होतात ना, त्या यातना. मराठीची गंमत आहे, मराठीचं सामर्थ्य आहे मित्रांनो. आवड आणि पसंत एक नाही. आवड बदलत राहते. काल मला कारले आवडत होते, आज मला भोपळा आवडेल. पण पसंत बदलत नाही. एखादा माणूस लहानपणापासून लता दीदींची गाणी ऐकतो, 9व्या वर्षापासून 10व्या वर्षापासून वयाच्या आज 60व्या वर्षी पण त्याला त्याच गाण्यांची पसंत आहे. मराठीत खूप छान छान शब्द आहे मित्रांनो, पण मराठीचं सामर्थ्य आपल्याला कळलं नाही. 12 कोटी लोकांची भाषा आहे. दुनियेत पहिल्या 5 मराठी भाषा आहे. इंग्रजी भाषा ही जगामध्ये फक्त 12च देशांत बोलली जाते आणि फार कमी लोक बोलतात. पण आपल्याला आपल्या मराठीचं सामर्थ्य कळलं नाही, कारण आपण ग्रंथांपासून, चांगल्या विचारांपासून निश्चितपणानं दूर गेलेलो आहे. आज जो स्ट्रेस, ज्या विवंचना आणि जो पैशाचा चक्कर आपल्या सगळ्यांना पडला आहे ना मित्रांनो, त्या चक्करमधून बाहेर येण्यासाठी, स्ट्रेस फ्री होण्यासाठी आणि अगदी पीसफुल जॉयफुल लाईफ जगण्यासाठी काय गरजेचं आहे, तर मला वाटते स्वतःच्या आत डोकावणं आणि जीवन समजून घेणं. आमच्या गुरुजींना पण अशी शब्दांशी खेळायची सवय होती. ते नेहमीच शब्दांच्या 2 जोड्या लिहायचे आणि आमच्या वर्गाला विचारायचे, सांगा, आकाश आणि आभाळ एकच का? वेदना आणि यातना एकच का? एक दिवस गुरुजींनी वेगळी जोडी लिहिली, सत्य आणि भ्रम. आमच्या वर्गामध्ये नजर मारली गुरुजींनी, म्हटले, बघा आम्ही फळ्यावर लिहिलं आहे सत्य आणि भ्रम. सत्य आणि भ्रम एक
की वेगळे वेगळे? काय अर्थ होतो सत्य आणि भ्रमचा? आमचा अख्खा वर्ग चिडीचूप झाला. पण आमच्या वर्गामध्ये आमचा एक मित्र होता वामण्या नावाचा. तो कधीच बोटवरती करायचा नाही, त्या दिवशी मात्र त्याने बोटवरती केलं. गुरुजींना खूप आनंद झाला मनातून. म्हटले कधीच उत्तर देत नाही, आज याचं बोटवरती आहे. गुरुजी म्हटले ये वामण्या ये पुढे पुढे सांग सांग सांग, सत्य आणि भ्रम याच्यामध्ये काय फरक आहे? वामण्या आला, फळ्याकडे निरखून पाहिलं. सर म्हटलं काय शब्द लिहिलेत तुम्ही? अरे म्हटले सत्य आणि भ्रम याच्यात काय फरक आहे? तो म्हटला गुरुजी खरं सांगू का, तुम्ही जे सांगताय ना ते सत्य आहे, पण आम्ही तुमचं ऐकतोय हा तुमचा भ्रम आहे. तेव्हा कदाचित माझं सुद्धा असं होत असेल की मी सांगतोय हे सत्य आहे आणि तिकडं काय काय चाललेलं आहे आणि मनात काय काहूर पेटलं आहे. म्हणजे कदाचित माझा हा भ्रम असू शकतो. मित्रांनो, आता अधिक काही बोलत नाही, परंतु जाता जाता एकच सांगतो की तुम्हाला स्ट्रेस फ्री जगायचं असेल, आनंदाने जगायचं असेल तर ह्या क्षणापासून सुरुवात करा, आत्तापासून सुरुवात करा. कुणाच्याही भरोश्यावर बसू नका. आमचा तोच मित्र वामण्या नावाचा, आम्ही 10वीला जेव्हा गेलो तर आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की बघा 10वीची परीक्षा आहे, बोर्डाचे पेपर आहे, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. पेपरला जाताना थोरा मोठ्यांच्या पाया पडून जा, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन जा. वामण्या अख्ख्या गावाच्या पाया पडला, पण 10वीला नापास झाला. आणि मग 10वीला नापास झाल्यावर 1-2 वर्ष तो शेती करत होता. मग सकाळी आपला गावात यायचा, चहाच्या हॉटेलमध्ये बसायचा, पेपर चाळायचा, 4-2 मित्रांशी गप्पा मारायचा. एक दिवस पेपरमध्ये जाहिरात आली होती की कोल्हापूरला मिलिटरीची भरती आहे. वामण्याने ते वाचलं आणि ते वाचल्यानंतर त्याला आनंद झाला, कारण नॉन मॅट्रिक पण चालतील, 10वी नापास पण चालतील असा जाहिरातीत उल्लेख होता. त्याने मग त्याच्यासारख्याच 2-4 मित्रांना म्हटला, हे बघा म्हटला पेपरला आज काय आले, पाहिलं का, कोल्हापूरला मिलिटरीची भरती आहे, 10वी नापास बी चालतात, जायचं का आपण? 2-4 मित्र हो हो म्हटले. 2-4 जण सगळ्या तयारीनं कोल्हापूरला गेले. आपल्याला माहिती मिलिटरीमधला तो कर्नल आणि एक कागदपत्र तपासणारा. पहिल्यांदा वामनरावची फाईल ठेवली तिथं. याचे मार्क पाहून, याचं उज्ज्वल यश परीक्षेतलं पाहून तपासणाऱ्यालाच धक्का बसला. कसा बसा याला पुढे पाठवला. कर्नल होता तिथं मैदानावरती. त्याने याचं वजन मोजलं, उंची मोजली, छाती मोजली, याचे उज्ज्वल यशाचे शैक्षणिक कागदपत्र पाहिले आणि तो कर्नल जाम भडकला. म्हटला भाऊ, तू मार्कात बसत नाही, तू वजनात बसत नाही, तू उंचीत बसत नाही, तू छातीत बसत नाही, तू आलाच कशाला इथं? वामण्या म्हटला तेच तर सांगायला आलोय का आपल्या भरोश्यावर बसू नका. तेव्हा तुम्हाला शेवटी मी हेच सांगतो की आनंदानं जगायचं असेल, शक्तिशाली जगायचं असेल तर कोणाच्याही भरोश्यावर बसू नका. ह्या क्षणापासून मस्त जगण्यासाठी, स्ट्रॉंग लाईफसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सुदीप शेठ, फटांगरे सर, आमचे मित्र सुभाषराव रहाणे, या सर्वांमुळे आपल्या सगळ्यांच्या चरणांचं दर्शन घडलं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.